विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांनी 600 अदृश्य मतदार माझ्यासोबत आहेत असे वक्तव्य करत विजयाचा विश्वास व्यक्त केला असून त्यांच्या या विधानाची राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू आहे। सोलापूर विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण तापलं असताना खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांनी नाव न घेता भाजप नेते राम सातपुते यांच्यावर जोरदार टीका केली आहे। संपलेल्या व्यक्तीवर मी 4 वेळा बोलत नाही असे म्हणत त्यांनी विरोधकांवर निशाणा साधला। 4 वेळा संपलेल्या व्यक्तीवर मी बोलत नाही। शरद पवार गटाचे आमदार नारायण पाटील यांनी भाजपला उघड पाठिंबा दिल्याच्या चर्चांवर प्रतिक्रिया देताना मोहिते पाटील म्हणाले, हे मला विचारण्यापेक्षा त्यांनाच विचारलेलं बरं। माझे मतदार माझ्यासोबत आहेत आणि मी मतदारांसोबत काम करतोय। यावेळी त्यांनी विधान परिषद निवडणुकीत आत्मविश्वास व्यक्त करत 600 अदृश्य मतदार माझ्या बरोबर आहेत असे वक्तव्य केले। त्यांनाच विचारलेलं बरं आहे मला विचारण्यापेक्षा। मला माझे मतदार माझ्या बरोबर आहेत, मतदारांबरोबर मी काम करतोय। 600 अदृश्य मतदार माझ्या बरोबर आहेत। माझे मतदार, माझ्या उमेदवारांचे मतदार हे अदृश्य शक्ती आहेत आणि आम्ही कोणतेही विषय काढलेले नाहीत। आम्ही दुसऱ्या मुद्द्यांवरही इलेक्शन लढत नाही। स्थानिक स्वराज्य संस्थे जे आहेत त्या मुद्द्यांवरही इलेक्शन लढतोय। त्यामुळे कुणाला कुठल्या गोष्टी आम्ही न बोलता काय लागत असेल तर त्यात आम्ही जबाबदार नाही त्याला। तसेच विरोधी पक्षातील नेत्यांच्या कथित संभाषणाचा संदर्भ देत त्याचे क्रॉस व्हेरिफिकेशन करण्याची मागणीही त्यांनी केली। पालकमंत्री आणि इतर नेत्यांच्या भूमिकांबाबत बोलताना त्यांनी दोघांच्या प्रतिक्रिया एकमेकांच्या विरुद्ध दिशेच्या आहेत असे सांगितले। तुम्ही पत्रकारांनी सगळीकडे प्रसारण दाखवलेलं आहे, आमच्या विरोधी पक्षातल्या नेते मंडळींचे संभाषण दाखवलेले आहेत। त्यामुळं तुम्हीच क्रॉस व्हेरीफाय करा पालकमंत्र्यांचं स्टेटमेंट काय आणि जो कोण नाव घेतलं तुम्ही त्या व्यक्तीचं त्याचं स्टेटमेंट काय आहे। दोघांची विरुद्ध दिशेची स्टेटमेंट आहे। दरम्यान आपण आपल्या पक्षाचा प्रचार करत असून मतदारांना विकासाच्या मुद्द्यांवर माहिती देत असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं। मी सगळ्याच मतदारांना भेटतोय आणि पॉझिटिव्हिटी दिसून येते सगळ्या मतदारांची। आपली व्यथा भडभडून मांडतायत माझ्यासमोर, त्यामुळे चांगला प्रतिसाद आहे। लोकशाही आहे, सगळ्यांना बोलण्याचा अधिकार आहे, परंतु मला हे समजत नाही या सोलापूर जिल्ह्यामध्ये कुठलंही इलेक्शन लागलं, मोहिते पाटील उमेदवार जरी नसले तरी मोहिते पाटलांवर टीका करणं सोडून दुसरं काहीच जमत नाही। इलेक्शन कशाचे, त्याच्या विकासाच्या मुद्द्यावर बोललं गेलं पाहिजे, त्याच्यावर कोण बोलतच नाही। त्यांची मर्जी, आम्ही आमचा विकास काय करणार आहे, लोकांना काय देणार आहे, मतदारांना कशा पद्धतीने त्यांच्या प्रभागामध्ये कामं केली जाणार आहेत, त्यांना कशा पद्धतीने मदत केली जाणार आहे ह्याच्यावर आम्ही आमचा प्रचार करतोय। यांचा मात्र वैयक्तिक ह्याच्यावर चालू आहे। आमचे प्रामुख्याने मुद्दे हे आहेत की जो मतदार ह्यामध्ये निवडून आलेला आहे त्याला लोकांनी विश्वास ठेवून निवडून दिलेले हे सगळे मतदार आहेत आणि त्यांना त्यांच्या त्यांच्या प्रभागामध्ये त्यांच्या त्यांच्या गावाचा विकास करायचा आहे आणि हा विकास करत असताना कुठं राजकारणाचा दुजाभाव झाला नाही पाहिजे आणि त्यांच्या हक्काचा निधी त्यांच्या प्रभागामधला असेल, त्यांच्या गावचा असेल तो मिळाला पाहिजे आणि तेच आम्ही प्रामुख्याने मुद्दे मांडतोय आणि मतदारांना आश्वासित करतोय की आम्ही तुमच्या मागे खंबीरपणाने उभा राहू। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या मदतीबाबत बोलताना फडणवीस यांनी केलेली मदत मी उघडपणे सांगितली असून त्यांचे आभारही मानले आहेत असे मोहिते पाटील यांनी नमूद केले। मी याच्यापूर्वी अनेक वेळा बोललेलो आहे आणि उघड बोललेलं आहे, काय मदत केली हे जाहीरपणाने सांगितले आणि त्याचे जाहीर आभारही मानले। या वक्तव्यांमुळे सोलापूरच्या राजकारणात नव्या चर्चांना उधाण आलं असून विधान परिषद निवडणुकीपूर्वी आरोप प्रत्यारोपांची धग अधिक वाढण्याची चिन्हे दिसत आहेत।